ये मलेशियाई नारियल की एक बहुत ही खास किस्म है। ये पेड़ बहुत छोटे होते हैं लेकिन इनमें फल बहुत ज्यादा लगते हैं, जिससे इनकी कटाई बहुत आसान हो जाती है। शेतकरी बंधू नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत। तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी। आज दिनांक 30 मार्च 2026चा व्हिडिओ आहे। मलेशियन ग्रीन डॉर्फ हायब्रिड जात जी नारळ आपल्याला 7 ते 8 महिन्यात नारळ पाण्यासाठी आणि 11 महिन्यात खोबऱ्यासाठी अगदी खोबरं जाड येणार, पाण्याचं प्रमाण असणार 400 ते 450 मिली, हायेस्ट पाणी असणारी जात। त्याचबरोबर खोबरं जाड, अगदी आपण याचं सुकं खोबरं केलं तर 3 नारळापासून 1 किलो खोबरं निघणारी केरळमधली क्रॉस पॉलिनेशन मलेशियन ग्रीन डॉर्फ जात हायब्रिड जात जी लोडिंग चाललेली आहे, ही श्री विकास गंगाधर चव्हाण सर बिझनेसमॅन व्यक्ती आहे। त्याचबरोबर गंगाधर गोविंदा चव्हाण। आता टोटल सरांचा 480 नारळ लोडिंग करणार आहोत। तर आपल्याला मुक्काम पोस्ट धांद्री तालुका सटाणा जिल्हा नाशिक ह्यासाठी लोडिंग चाललेलं आहे। मलेशियन ग्रीन डॉर्फ हायब्रिड जात वैशिष्ट्य म्हणजे ह्या नारळाचं पाणी चवीला गोड, केरळमधली क्रॉस पॉलिनेशन जात आहे आणि नारळ शारपड खारपड दलदलीत जमिनीमध्ये येणारं पीक आहे। वर्षाकाठी आपल्याला 350 ते 450 नारळ, आता महाराष्ट्रात आपल्याला 700 बागा लागलेल्या आहेत। सर्व महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला हे 375 रुपयानं रोप घरपोच येतं। नर्सरी शासन मान्य आहे, त्यामुळे भाऊसाहेब पुंडकर रोजगार हमी योजना, नानाजी देशमुख योजना या सर्व योजनेला आपल्याला अनुदानाला बिल मिळतं। तर आता आपण नारळ शेती जी करणार आहोत ही शारपड खारपड दलदलीत जमिनीमध्ये येणारं पीक आणि ज्याचं आयुष्यमान 50 वर्ष असणारं अशी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी। लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल। म्हणतो तुम्हाला आपला विशेष भारी असतो। तर अशा प्रकारे ही रोपं सिलेक्शन करून जे रोप लहान वाढते ते बाजूला काढले जाते। शेतकरी बंधू, महाराष्ट्रातील अशी नर्सरी आहे की जी स्वतः रोपं बनवते। मदर प्लांट असल्यामुळं आपल्याला रोपं बनवून खात्रीची रोप मिळतं आणि शुअर शॉट आपल्याला 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू होत्या। आता नारळ शेतीची लागवड करताना आपण 20 बाय 15 वरती झिगझॅग पद्धतीने लागवड करा। झिगझॅग म्हणजे 5 फुटात सरी सोडा। पहिली लाईन लावल्यानंतर मधलं अंतर 20 फूट राहील आणि 2 नंबरची लाईन आहे जे आपण दुसरी लाईन लावतोय ती समोर न लावता 7.5 फूट मागे घेऊन लावल्यानंतर एकरामध्ये आपल्याला 160 रोपं बसतील। आपल्याला उत्पादनाचा बेस जो आहे तो 350 ते 450 नारळ। आता जसं नारळाचा बुंदा वाढेल तसं उत्पादनाचा बेस वाढत जातो। ह्याचं लाईव्ह उदाहरण जर म्हणलं तर आपल्याला अक्कलकोटला किनीवाडीमध्ये श्री सूर्यकांत माळी सर असतील, लॉकडाऊन नंतर 1 वर्षाने दिल्या झाडाला 500-550 नारळ आहेत। अशा प्रकारची ही जी रोपं आहेत। त्याचबरोबर कुरुल कामती विष्णुबंध माळी म्हणून आहेत, काकांनी नारळ लागवड केल्या, नारळ चांगले उत्पादन आहे। ज्या शेतकरी बंधूंना बघायला जायचं आहे, जी मी नावं सांगत असतोय त्या शेतकरी बंधूंनी जाऊन तिथं नारळ बागा बघू शकतात। तर त्याचबरोबर मंगळवेढा सलगर गावामध्ये API बनसोडे साहेब आहेत, भीमा कारखान्याजवळचं गाव। हे जे रोपं आहेत ही रोपं तिथं लागवड झाल्या, नारळ चालू झालेले आहेत। त्याचबरोबर परिवैजनाथमध्ये कनेरवाडीमध्ये श्री गोवर्धन मुंडे काका असतील, केजमध्ये श्याम ससाने असतील, रतन ससाने। त्याचबरोबर धाराशिवमध्ये श्री वैजनाथ माळे असतील नितळी गावामध्ये, तसेच सांगोल्यामध्ये पियुषदादा साळुंके असतील। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये वाईमध्ये सुकुंडे काका असतील, मेड्यामध्ये श्री अनपट वाडीमध्ये मारुती अनपट जिल्हा परिषद सदस्य असतील। त्याचबरोबर कराडमध्ये जाधव काका असतील, आगाशीनगरला आपल्याला बाग बघता येईल। त्याचबरोबर इस्लामपूरमध्ये साखराई गावात पांडुरंग निकम असतील। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला क्षीरसागर साहेब कोयराई गाव जे चाकणजवळचं गाव आहे त्या गावामध्ये पण आपली नारळ लागलेली बाग आहे। त्याचबरोबर संकल्प क्षीरसागर जी भिगवण खडकी रावणगाव म्हणून आहे तिथं पण आपल्याला नारळ शेती। त्याचबरोबर शिरूरमध्ये श्री गणेश पाचरणे साहेब नगराध्यक्ष त्यांच्या बंगल्याच्या दारात आपल्याला 200 नारळ दिलेले आहेत। नारळ लागलेली झाडं आपल्याला बघायला मिळतील। अशा महाराष्ट्रात आपल्याला 700 बागा बघायला मिळतात। तर रोप खात्रीची। राजीव पिशवीदार शेंडदार नको रोपाचं, हे त्याला बदल तिथनं बदल बघू शकतो। जे रोप योग्य वाटत नाही ते बाजूला काढलेलं आहे आणि काम करताना चुकीची पद्धत आपल्याला आवडत नाही। अशा प्रकारे रोपं जी आपण सिलेक्शन करून देतोय, खात्रीची रोप, योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन, तर शेतकरी बंधूंनी खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला दिलेल्या
नंबरला संपर्क करा. व्हिडिओ माझे साध्या सरळ सोप्या भाषेत असतात. आता नारळ लागवड करताना आपण शारपड खारपड दलदलीक्त जमीन असू दे, कुठल्याही जमिनीमध्ये येणार पीक आहे. रोप लावते आपल्याला ट्रॅक्टर सरी पडलेली असते. सरीमध्ये 1 बाय 1 फुटाचा खड्डा घ्या. त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट आणि मोठं मीठ अर्धा किलो टाका. मातीमध्ये मिक्स करून पिशवी पाडून रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि ब्ल्यू कॉपरची आळवणी त्याचं प्रमाण आपल्याला लिहून दिलेलं असतं. त्याचबरोबर 1 महिन्यानं त्याला DAP देऊन मातीची भर लावायची आहे. प्रत्येक 2 महिन्याला DAP युरिया रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची आहे. 5व्या महिन्यामध्ये ब्ल्यू कॉपर आणि 19-19ची आळवणी द्यायची आहे. तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत, योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तर मिळतंच. त्याचबरोबर चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि महाराष्ट्राचे आपल्याला 700 बागा लागलेले आहेत. त्या शेतकरी बंधूंना खात्रीशी रोप त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन देणारी ही सर्वात मोठी सर्वात जुनी नर्सरी. अधिक माहितीसाठी नंबर दिलेलाच आहे, चॅनलची लिंक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर 5 वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी महाराष्ट्रातील 1982ची नर्सरी, शासनमान्य नर्सरी. ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे, कॅनॉल, धरणात, विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे देणारी अशी ही नर्सरी. स्वतः बनवलेली रोपं प्रत्येक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. रोपं बनवल्यापासून सर्व प्रोसिजरमधले व्हिडिओ टाकलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनी साध्या सरळ सोप्या भाषेत व्हिडिओ आहेत, संपूर्ण पहा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून नवनवीन आपल्याला अपडेट मिळत जातील. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.